महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जर तुम्ही या वीकेंडला ताम्हिणी घाटातून प्रवासाचा प्लॅन करत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी। ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची काही अफवा सोशल मीडियावर पसरत आहे। मात्र पुणे जिल्हा प्रशासनाने यावर एक मोठा खुलासा केलाय। ताम्हिणी घाट अजूनही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असून तो सुरू करण्याचा कोणताही अधिकृत आदेश देण्यात आलेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केलंय। नमस्कार, मी पोलीस हवालदार पवार फोर्ट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे। दिनांक 3/7/2025 रोजी न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की ताम्हिणी घाट चालू करण्यात आलेला आहे, परंतु ताम्हिणी घाटात असं काम चालू आहे। अजून ताम्हिणी घाटात रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। MSIDचं काम अशा प्रकारे चालू आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे कलेक्टर साहेबांचा ताम्हिणी घाट चालू करण्याचा आदेश निघालेला नाहीये। न्यूजवाल्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी, त्यामुळे त्यांनी टाकलं असेल की ताम्हिणी घाट चालू झाला आहे, परंतु ताम्हिणी घाट अद्यापपर्यंत चालू झालेला नाही। ताम्हिणी घाटामध्ये अशा प्रकारे काम चालू आहे। MSIDचं काम असं चालू आहे, काम पूर्ण झालेलं नाहीये। जे न्यूजमधून लोकांना जी माहिती दिलेली आहे की ताम्हिणी घाट 30 तारखेपासून चालू झालेला आहे म्हणून, तर ती माहिती चुकीची आहे। ती माहिती घेऊन तुम्ही ताम्हिणी घाटाचा प्रवास करू नका, कारण ताम्हिणी घाट अद्यापपर्यंत चालू झालेला नाही। कुठलाही असा आदेश पारित झालेला नाही की ताम्हिणी घाट चालू करण्यात यावं म्हणून। तर सगळ्यांना एक विनंती आहे की ताम्हिणी घाटाचा प्रवास सध्या करू नका। ताम्हिणी घाट अद्यापपर्यंत चालू झालेला नाही। सगळ्याला एक विनंती आहे, सगळ्यांनी त्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कारण न्यूजला जी माहिती दिलेली आहे ती चुकीची माहिती दिलेली आहे। कारण न्यूजवाल्यांना जी माहिती ज्यांनी कुणी दिली असेल ती अधिकृत माहिती दिलेली नाही आहे। कारण ताम्हिणी घाटातलं काम काही संपलेलं नाही आहे, काम चालूच आहे। MSIDचं काम आता अशा प्रकारे चालू आहे, त्यामुळे वाहतूक थांबवली जाते आणि काम चालू होते। आणि पोलिसांची नाकाबंदी अजून काही संपलेली नाही आहे। तिथं खाली वेळामध्ये टी पॉईंटला मानगाव पोलीस स्टेशनची नाकाबंदी आहे आणि माले तालुका मुळशीला पण या ठिकाणी फोर्ट पोलीस स्टेशनची नाकाबंदी आहे। तर नाकाबंदीवरून बऱ्याच लोकांना पाठीमागं पाठवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत ताम्हिणी घाटाचा प्रवास करू नये, ही सगळ्याला विनंती आहे। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।